जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाहणार आहे मराठी व्याकरण मधला पहिला टॉपिक, ज्याचं नाव आहे वर्णमालिका. वर्णमालिका हा टॉपिक पाहत असताना त्याच्या सर्व आपल्याला फोडी पाहायचे आहे, परंतु तो टॉपिक पाहत असताना त्याच्या आधी आपल्या वर्णमालिका पाठ असणे आवश्यक आहे. तुमच्या आहे ना वर्णमालिका पाठ? चला एकदा कडक मध्ये म्हणून दाखवा मग. अ ई ऋ ए ओ औ अम क ख ग च ही आहे आपली वर्णमालिका. वर्णमालिका जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर याच्यातले पहिले वर्ण लक्षात ठेवायचे. याला म्हणू आपण क, त्याच्यानंतर कोण च, त्याच्यानंतर ट. याचं काय झालं? कचट. कचट नावाचा ऋषी होता, तो काय करत होता? तप करत होता. एवढं लक्षात ठेवलं. क ख ग न च च न ट ट ट न, म्हणजे घोळ होत नाही. आता याच्यावर प्रश्न कसा येते? कधी कधी काय होते? च या वर्गातील योग्य अनुनासिक खालील पर्यायातून ओळखा. मग च या वर्गातील हाच घ्या लागेल आपल्याला. च या वर्गातील कोणता अनुनासिक घ्या लागेल? हाच. च या वर्गातील हा अनुनासिक घेतला की प्रश्न चुकला. कधी कधी काय होते? त या वर्गातील योग्य अनुनासिक खालील पर्यायातून ओळखा. त या वर्गातील योग्य अनुनासिक. मग पहिल्या नंबरचा ऑप्शन, दुसऱ्या नंबरचा ऑप्शन, तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन न. आता तच कितीतरी लोक हे नाही घेऊ शकतील ना, पण तच कोण आहे? न. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वर्णमालिका काय पाहिजे. आणि तसंही वर्णमालिका पाठ असली तर याच्यानंतर वर्णांची उच्चारस्थाने आणि संधी याच्यासाठी हा टॉपिक कामाचा पडत असतो. त्यामुळे वर्णमालिका तोंडपाठ 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 म्हणजे तोंडपाठच पाहिजे. तुमची झाली आहे. आता हा व्हिडिओ पाहणारे जे तुम्ही आहे ते पण तुम्ही करून घ्या. आता बघा, ही आपली वर्णमालिका आहे. याच्यामध्ये एकूण वर्ण किती आहेत? चला सांगा, वर्ण किती आहेत एकूण? वर्ण म्हणजे काय होत असते? रंग. एकूण वर्ण किती आहे? या वर्णाचे प्रकार किती केले जातात? आपण करतो 2. हे जे 52 वर्ण आहे याचं 2 भागामध्ये आपण कॅटेगरी, म्हणजे 2 भागामध्ये आपण याचं काय करू? भाग पाडू. आता या वर्णामध्ये पहिला जो प्रकार आपण म्हणजे पाहतो त्याला काय म्हणू आपण? स्वर. काय म्हणत याला? स्वर किती आहे एकूण? म्हणजे अ आ पासून तर अ पर्यंत जे आहेत यांना काय म्हणायचं? स्वर. आता स्वर कशाला म्हणतात? जे ही वर्ण आहे ज्याचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातून हवा येत असते. आपल्या फुफ्फुसात हवा आहे आणि त्या फुफ्फुसातून हवा अशी आपल्या कंठातून या स्वर यंत्रातून बाहेर येते. हे बाहेर येत असताना त्याचा कुठेच अडथळा होत नाही किंवा ते कुठं चढत नाही, त्याला म्हणायचं स्वर. आता पहा, तुम्ही प म्हणा बरं. प काय झालं? हवा अळली ना, ओठाले ओठ लागल्याच्या हवा अळली की नाही. पण असे वर्ण की जे फुफ्फुसातून आले तर ज्याचाच कुठे अडथळा होत. म्हणा बरं. अळलं का? कुठं अळलं का? हा. मला एक सांगा, थांबा. हो, मला एक सांगा. आता हे जे आपण या वर्णांचा उच्चार केला, आपल्या फुफ्फुसातून हवा डायरेक्ट अशी बाहेर आली आणि तिला कुठं अडथळा आला, म्हणून याले काय म्हणायचं? स्वर. स्वर म्हणजे सरळ सरळ हा हायवे रोड आहे, याचा कुठेही स्टॉप, म्हणून याले म्हणायचं स्वर. काय म्हणायचं याले? कुठेही अडथळा होत. या स्वराचे प्रकार किती आहेत? या स्वराचे प्रकार किती? एकूण वर्ण किती? चला सांगा, एकूण वर्ण. वर्णाचे प्रकार. पहिला स्वर किती आहेत? पहिले किती होते? 12. पहिले किती होते? पण हे 2 नवीन स्वर मराठीमध्ये आले, एक ॲला आणि एक ऑला. आणि हे कुठून आले? इंग्रजीतून. मग हे इंग्रजीतून आणणारे कोण आहे? अरविंद माडगुळकर. कोण स्थान दिलं यांना? अरविंद माडगुळकरांनी. लक्षात घ्या. मग आता हे जे स्वर आहे यांचा कुठेही अडथळा होत. याचे प्रकार किती पडतात? अरे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? आपण याचा उच्चार करतो. काय करतो? म्हणून पहिला प्रकार कोणता? कोणता प्रकार? आपण याचा उच्चार करतो. आता उच्चार करा बरं. अ केला तर, काल बघितलं ना आपण, अ केला तर आणि आ केला तर, म्हणजे कमी म्हणजे रस्व, जास्त म्हणजे कमी म्हणजे जास्त म्हणजे. म्हणून उच्चारानुसारचे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? पहिला कोणता? रस्व. पहिला प्रकार कोणता? आणि दुसरा प्रकार कोणता? ज्याची लांबी कमी त्याला काय म्हणायचं? ज्याची लांबी जास्ती त्याला काय म्हणायचं? मग तुम्हाला जर मी म्हटलं रस्व स्वर सांगा, सांगा बरं. अ दीर्घ सांगा. आ रस्व सांगा. दीर्घ सांगा. रस्व सांगा. दीर्घ सांगा. रस्व सांगा. रू रस्व सांगा. हे दोघं इकडेच. बरोबर आहे. दीर्घ सांगा ए, त्याच्यानंतर
ऐ, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर औ, हे कोण झाले रस्व. आणि तुम्हाला जर म्हटलं नवीन कोणता आहे याच्यामध्ये आणि इकडे कोण अ, याला काय म्हणायचं रस्व, याला काय म्हणायचं, कारण यांचा उच्चार करताना काय लागतो, कमी कालावधी लागतो, याचा उच्चार करताना काय लागतो. मग मला सांगा एकूण वर्ण, मला पटापट एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार. पहिला स्वर किती आहेत एकूण, स्वराचे प्रकार. पहिला कोणता, आपण याचा उच्चार केला म्हणून याला नाव काय दिलं, एक उच्चार कसा झाला आणि एक उच्चार कसा झाला, एवढं लक्षात आलं. दुसरा प्रकार जातीनुसार. आता याच्यात जातपात आली नाही, कोणता प्रकार, जातीनुसार. आता याची जात कोणती, एकाच जातीचे असले तर सजातीय, एकाच जातीचे असले तर त्याला नाव काय द्यायचं, आणि वेगवेगळ्या जातीचे असले तर त्याला नाव काय द्यायचं, विजा. मला काय म्हणायचं लक्षात आलं, सजातीय आणि. चला सांगा एकूण स्वर, स्वराचे प्रकार. पहिला, त्याचे प्रकार, कमी लांबी म्हणजे, जास्त लांबी म्हणजे, जातीनुसारचे, एकसारखे असले तर, वेगळे असले तर. आता एकसारखे कसे ते शोधू आपण याच्यामधून. बघा म्हणा म्हणा आ, बरं पाले उच्चाराले सारखेच आहे नाही, आणि तोंडही सारखंच राहते, आ सारखंच राहते ना. बरं एक काम करा, आता म्हटलं तुम्ही, आता डायरेक्ट ई म्हणा ई, तोंड वेगळं झालं, दिसाले वेगळे, उच्चाराले वेगळे, म्हणजे जे वेगळे त्याला काय म्हणायचं, जे सारखे त्याला काय म्हणायचं. परीक्षेत प्रश्न येते, खालील पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी ओळखा. ते आपल्याला ओळखता आली पाहिजे. सारखे दिसले तर आणि वेगळे दिसले तर. स्वराचे प्रकार पाहून राहिलो आपण, समजलं. मग सजातीय कोणते, आ सांगा, सांगा. मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खालील पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी ओळखा. प्रश्न काय, खालील पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक य ऐ, ऑप्शन क्रमांक 2 उ अ, ऑप्शन क्रमांक 3 ए ऐ, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. यापैकी नाही, सारखे दिसले पाहिजे, सारखे असले पाहिजे. म्हणा आ सारखे आहे, ई सारखे आहे, उ सारखे आहे, ए ऐ आहे की नाही, पण आहे पण नाही आहे. दिसाले सारखे आहे, उच्चाराले सारखे आहे, तरी ते सजातीय नाही आहे, नाही आहे ते, नाही आहे, नाही आहे ते का नाही आहे, मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा, याचं उत्तर तुम्हाला या हे जे तिसरा प्रकार आहे याच्यात भेटते. जराशी त्याच्यासाठी जराशी शांती ठेवा लागते जवळ, आहे ना तुमच्याजवळ. चला पुढे पाहू मग आपण. ते बा दिसते तर आणि उच्चाराले पण आहे, पण काऊन नाही, मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. मी प्रश्न काय विचारला, सजातीय सांगा. आपल्याला काय वाटते याचं उत्तर, 3 नंबर याले. आता वरवरचा अभ्यासवाले याचा नंबर 3 नंबर घेते, आणि एका मार्काच्या ना आपल्या जिंदगीत काय उलतापालत होते नव्यानं सांगायची गरज नाही. पण हे काऊन नाहीये हे मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर येते यापैकी नाही, पण बरेच जण याचं उत्तर काय घेतील, ए ऐ, आणि ते काय याचं उत्तर नाही ते मी तुम्हाला समोर सांगतो. मग मला सांगा आता विजातीय कोणते आहे, ऐ ई उ अ उ. समजून राहिलं, आलं लक्षात. एकूण स्वर, एकूण स्वर, स्वराचे प्रकार. पहिला, त्याचे प्रकार. पहिला, दुसरा, त्याच्यानंतर त्याचे प्रकार. पहिला सारखा आहे म्हणून, वेगवेगळा आहे म्हणून. आता आहे उच्चारानुसार, कोणानुसार, उच्चारानुसार झाला. आता आहे उत्पत्तीनुसार, कोणानुसार, उत्पत्तीनुसार. स्वराचे प्रकार, प्रकार बे, स्वराचे प्रकार, स्वराचे प्रकार. पहिला, दुसरा, तिसरा, एकूण स्वर, स्वराचे प्रकार. एकूण स्वर, स्वराचे प्रकार. एकूण वर्ण, स्वराचे प्रकार. 3च आला पाहिजे. अबे 3 स्वराचे प्रकार. पहिला उच्चार करतो म्हणून, दुसरा आणि तिसरा एखाद्या गोष्टीची उत्पत्ती होते ना, म्हणून त्याला काय म्हणायचं. या उत्पत्तीनुसारचे 2 प्रकार करू आपण. उत्पत्तीनुसारचे किती प्रकार करू आपण. पहिला करू द्विगुणित, द्विगुणित, आणि त्याच्यानंतर करू संयुक्त. आता द्विगुणित म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 गुण येतील, आणि संयुक्त म्हणजे काय, ते काय येतील, संयुक्त येतील. आलं का लक्षात. आता द्विगुणित कोणते आहे तुम्हाला सांगतो मी. आ हा द्विगुणित आहे, ई हा द्विगुणित आहे,
उ सुद्धा हा काय आहे द्विगुणित आहे ना, अ सुद्धा काय आहे द्विगुणित. म्हणजे कसं, आता आ कसा तयार होईल, अ प्लस अ. ई कसा तयार होईल, ई प्लस ई. उ कसा तयार होईल, उ प्लस उ. आणि हा ॲ कसा तयार होईल, ॲ प्लस ॲ. हा व्हिडिओ पूर्ण पाहिजा बरं, तुमच्या कामाचा आहे. तुम्हाला डबल लेक्चर करायचं काम पडत नाही. लोक ॲप्लिकेशनमधून कमी पैशात देतात कोर्स, मी मराठी फुकट देतो. यूट्यूबवर जाऊन पहा, फक्त पहा, बरोबर आहे. तर आता फक्त हे लक्षात घ्या, याच्यातले बारकावे लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात येईल. आता मला सांगा, आपण उत्पत्तीनुसार पाहून राहिलो, कोणता पाहिला पहिला. आता तुमच्या हे लक्षात आलं असं, अ आ हे आहे, अ हे आहे, बरोबर आहे. मग अ हे आहे, मग अ हे सारखंच आहे की नाही, हा अरे हो की नाही. म्हणजे याला काय म्हणू आपण, ई सारखंच आहे ना, उ सारखंच आहे ना, आणि ॲ सारखंच आहे की नाही, म्हणून याला काय म्हणायचं. म्हणजे द्विगुणित म्हणजेच काय. आता संयुक्त कोणते आहे पहा, संयुक्त आहे ए, ऐ, ओ आणि औ, यांना म्हणायचं संयुक्त स्वर. कोणते स्वर. आता ज्या वेळेस संयुक्त कुटुंब असते किंवा संयुक्त ज्या वेळेस दोन, एक मुलगा आणि मुलगी लग्न करून राहतात, त्यावेळेस ते एका विचाराचे असतात का. एक म्हणते दक्षिण तर एक म्हणते उत्तर, असते का एका विचाराचे. दोघाले पण काय करावं लागतं त्याच्यात, कॉम्प्रोमाइज हे की नाही, करावंच लागते. हा एकसारखं विचार जुळून घ्या लागते. म्हणजे त्याला काय, ते संयुक्त आल्यामुळे झालं ना, कारण ते जे दोन व्यक्ती एकत्रित आले ते एका विचाराचे. हे बघा, हे एका विचाराचे आहे, हे एका विचाराचे नाहीये. तुम्ही म्हणाल कसं, पाहता जो हा ए आहे का नाही, हा तयार होते अ प्लस ई किंवा ई पासून. म्हणजे अ ई दोघंही वेगळे नाही, अ वेगळा आहे, ई वेगळा आहे. आता हा अ कसा तयार होते, आ प्लस ई किंवा ई पासून. आ मध्ये कोण, ई. ओ कसा तयार होते, अ प्लस उ किंवा उ पासून. आणि हा औ कसा तयार होते, आ प्लस उ किंवा उ पासून. एक लक्षात घ्या, काय अ आणि ई हे दोन एकत्रित आले तर काय तयार होते, आ आणि ई हे दोन एकत्रित आले तर काय तयार होते, अ आणि उ हे दोन एकत्रित आले तर काय तयार होते, आ आणि उ हे दोन एकत्रित आले तर काय तयार होते. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. आता बघा, यांना म्हणायचं संयुक्त स्वर. आता तुम्हाला या प्रश्नाचं मी उत्तर देतो, खालीलपैकी सजातीय स्वर कोणते. मग आता आपल्याला हे ए ऐ हे सजातीय वाटत होते की नाही, पण हे ए ऐ सजातीय वाटत होते, पण हे बनले कशापासून, अ ई पासून. म्हणजे आपल्याला जे बिर्याणी आहे ते व्हेजिटेरियन वाटत होती, पण बिर्याणी बनली कायच्यापासून, इकडून कोंबडी टाकली त्याच्यात, आठवली का, आणि इकडून त्याच्यात दावत राईस टाकला आणि ते उकळलं सोबत. म्हणजे वेगवेगळं आहे ना, म्हणजे ते जे डिश तयार झाली ते नॉन व्हेजिटेरियन तयार झाली. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना. म्हणून याच्यापैकी एकही सजातीय, म्हणून याच्यातलं एकही सजातीय नाही, म्हणून याचं उत्तर काय ते यापैकी दिसते तसं नसते. म्हणून आता तुम्हाला माहित आहे पुढचं, समजलं ना, स्पष्टीकरण आलं का लक्षात. लक्षात घ्या, हे जे संयुक्त स्वर आहेत हे ए ऐ ओ औ यांना संयुक्त स्वर म्हणतात. काय म्हणतात यांना. आणि हे जे संयुक्त स्वर आहेत हे कशापासून बनलेले आहे, विजातीय स्वरांपासून बनलेले आहे. मग हे संयुक्त स्वर विजातीय स्वरांपासून बनलेले आहे, म्हणून यांना सजातीय म्हणता येत. डोक्यात गेलं का, नक्की सांगा. एकूण स्वर, एकूण स्वर, स्वराचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा. उच्चारानुसारचे प्रकार, पहिला, दुसरा. ऱ्हस्व म्हणजे, दीर्घ म्हणजे, त्याच्यानंतर कोणता, जातीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, सारख्या जातीचा आहे म्हणून, वेगळ्या जातीचा आहे म्हणून, त्याच्यानंतरचा प्रकार, उत्पत्तीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा. आता हे तुम्ही जे ऑफलाईन मध्ये पोरं शिकून राहिले, जे आता युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहून राहिले, हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश आहे की तुम्हाला पण फिलिंग ऑफलाईन सारखी आली पाहिजे. म्हणून रिव्हिजन घेऊ शिकवणं सुरू आहे. तुम्ही हे मराठी व्याकरणचे पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा परीक्षेत 100% फायदा होईल म्हणजे होईल. फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमालिका पाहून राहिलो. एकूण 52 वर्ण आहे. त्या 52 वर्णापैकी पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे ती कोणाची आहे, स्वरांची आहे. हे स्वरांची इन्स्टॉलमेंट आपण पूर्ण केली. उद्याच्या क्लासमध्ये आपण परवर्णाची इन्स्टॉलमेंट पाहणार आहे आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण कव्हर करत नेणार आहे. आणि जेवढं घेतलं तेवढं पाठ झालं पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला
तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आवडलं तर खाली कमेंट्स करा. धन्यवाद.